केतकी माटेगावकर सध्याच्या जनरेशनची एक अशी अभिनेत्री आहे जी मल्टीटास्किंग आहे। तिने नेहमीच सांगितलंय की तिला अभिनयापेक्षा गाणं अधिक आवडतं। पण मग असं आहे म्हणून काय केतकीचं अभिनयाकडे दुर्लक्ष झालंय का? तिच्या टाइमपासचा ट्रेलर पाहून तरी असं अजिबात वाटत नाहीये, पण तिच्या प्रत्येक चित्रपटात तिच्या सुमधुर आवाजाने फार मोठा वाटा उचललाय। अगदी काकस्पर्शामध्येही तिच्या आवाजाची झलक ऐकायला मिळाली होती। त्यानंतर प्रदर्शित झालेला तिचा फुल फ्लेज दुसरा सिनेमा तानी, त्यातही तिने गाणी गायली होती। मनात येते माया लय उंच उंच उडावं, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलावं, पाय रोवनी जिमिनीवर आभाड मुठीत घ्यावं, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलावं। आणि आता टिप्पी मध्ये तर तिने तिच्या आवाजाची एक वेगळी झलक दाखवली। हे भास होती कसे, हे नाव उठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे। हे तर आहेच, पण या गाण्यातही तिच्या या खास दोन ओळी, जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला, खुलता कळी मलून हा मन मोगरा गंधाळला। या ओळीत तिच्या आवाजात असलेली मॅच्युरिटी सगळ्यांच्याच कानात घर करून राहिली आहे। केतकीने आपल्या प्रत्येक चित्रपटात या अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडल्यात आणि म्हणूनच टाइमपास चित्रपटात तिने घेतलेली मेहनत आपल्याला खूप आवडते। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।